नवमीची रात्र, अंग बोचकारणारी थंडी, भयान काळोख. उमराठ्याचा थोरला सुभेदार तानाजी मालुसरे आपलं घरदार ओलांडून मंगल कार्य बाजूला ठेवून जीवावर उदार होऊन स्वराज्यासाठी निघाले. चाहूल लागे इतकी काळजी घेत हौस मध्यापर्यंत आली. पुढे सरकले. आणि दुश्मनाला सुगावा लागला. आपल्या 1200 तिखट राजपुतांना घेऊन तुटून पडला. तानाजी शिरामामा मावळ्यांनी संशयी उपसल्या. घनघोर रणगंधन माजलं. महादेव आणि एकलिंगजीच्या रणघोषांनी गड कोंडला. एवढ्यात उदयभान आणि तानाजीचे मर्मभेदी प्रहार एकमेकांवर कोसळले. फौज वावरली, पण सूर्याजीनं सावरली, पलटवली आणि शिवरायांचा जय जयकार करत जेवलेल्या मावळ्यांनी उभा दुश्मन कापून काढला. वैऱ्यांचा निशाण खाली खेचून स्वराज्याचा भगवा सरसरत उंच उंच चढला. मावळ्यांनी गंजी पेटवून या विजयाची इशारत महाराजांना दिली. बोला शोभा. आऊ साहेब आपली फते झाली. कोंढाणा स्वराज्यात परत आला. सुभेदार तानाजी मालुसऱ्यांच्या समशेरीचा पराक्रम आभाळ भेदून गेला. आणि आमच्यासाठी दिगंत यश मागे ठेवून त्यांनी मात्र मरणाला विठी मारली. स्वराज्याच्या खजिन्यातला झळाळता मोती निघून गेला. गड आला पर सिंह गेला. आऊसाहेब, नरश्रेष्ठ तानाजींची याद अमर व्हावी म्हणून आम्ही कोंढाण्याचं नाव ठेवलंय सिंहगड. अकरार विक्रार काळाच्या जबड्यात हात घालून सुभेदार तानाजींच्या अस्मान बुलंद पराक्रमानं जिंकून घेतलेला सिंहगड. देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व उत्साही कार्यकर्ते. देखाव्याचं लेखन ऋषिकेश परांजपे. देखाव्याचं निवेदन दीपक रेख. साईबाबांचं जीवन चरित्र हे त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभव संपन्न मार्गदर्शक विचारांचा अमूल्य असा ठेवा आहे. त्यांच्या भक्तीनं अंतःकरण शुद्ध होतं, चित्त स्थिर आणि निर्मळ होतं, जीवनात समाधान आणि आनंद निर्माण होतो. आपल्या पवित्र वास्तव्यानं श्री क्षेत्र शिर्डीला नावारूपास आणणारे साईबाबा हे भारतातील सनातन सिद्ध परंपरेतील एक महान सिद्ध पुरुष होते. अवलिया ज्ञानी संत होते. साईबाबांनी लोकांना प्रपंच आणि परमार्थ यांचा समन्वय साधून आपलं जीवन आनंदानं कसं जगावं ते शिकवलं. त्यांचं सहज बोलणंही अत्यंत बोधप्रद असे. ते आपल्या भक्तांना नेहमी म्हणत असत, बाबांनो, देव हा भावाचा, भक्तीचा केला आहे. तो सर्वत्र अंतर्बाह्य व्यापून आहे. प्रत्येक प्राणी मात्रात, प्रत्येक वस्तू मात्रात त्याला पहा.
शुद्ध अंतःकरणानं त्याचं नामस्मरण करा. निर्मळ भक्तीनेच तो आपलासा होईल. एक तो भगवंतच सर्व शक्तिमान आहे. तोच या सृष्टीचा मालक आहे. सबका मालिक एक है. त्याचं सर्वांवर लक्ष असतं. तोच तारणहार आहे, सर्वांना सांभाळणार आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवा, सबुरी बाळगा, म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला त्याच्या कृपेची प्रचिती येईल.